तर नमस्कार मित्रांनो, कोकोनट एड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका पिकलेल्या हापूस आंब्यापासून मस्त अशी थंडगार लस्सी कशी बनवायची ती आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। होय बघा, मी मस्त असे ताजे ताजे पिकलेले हापूस आंबे घेतले। ह्यो मी चांगले धुवून घेतले। आता ह्यो आंबो कापून त्याच्यातलं आपण पल्प काढून घेऊया। होय बघा, मी हापूस आंब्याचं पल्प काढून घेतलंय। ह्यो पल्प मी सगळं टाकतले नाही, मी 1 वाटी पल्प घेतलंय। जेवढं आपण पल्प घेतलं तेवढा दही घ्यायचा। होय, मी आता 1 वाटी दही घेते। लक्षात ठेवा, हे दही ताजा ताजा आणि घट्ट असा असलेलाच घ्यायचा। आता त्याच्यात मी साखर टाकून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त पण करू शकतास। होय, मी रवीचा वापर करूनच ह्या सगळ्या मिक्स करून घेतलंय। तुम्ही ह्या मिश्रण मिक्सरला पण लावू शकतास। लक्षात ठेवा, जर तुम्ही हे मिक्सरला लावत असाल तर ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचो नाही। मी अजिबात पाणी टाकले नाही। मी आता रवी चांगला असा मिक्स करून घेते। जर तुमका ह्याच्यात ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट पण टाकू शकतास। मी ड्रायफ्रूट टाकले नाही, लास्टला ड्रायफ्रूट टाकतेले मी। बघा, तर बघा, चांगला असा मी रवी फेटून घेतलाय। आता हे आपण एका ग्लासामध्ये ओतून घेऊया। आणि वरती मी आंब्याचे फोडे बारीक बारीक केलेले ते टाकून घेते आणि थोडेसे ड्रायफ्रूट आणि 4 ते 5 गुलाबाचे पाकळे। अशी मँगो लस्सी एकदा तरी नक्की करून बघा, खाव खूपच सुंदर लागता। आणि जर ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनट एड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।